पंतप्रधान मोदींची भारतीय सेना प्रमुखांसोबत तासभर महत्त्वाची बैठक। दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। पंतप्रधान मोदी उद्या 4 महत्त्वाच्या बैठका घेणार। दहशतवादी हल्ल्यानंतर पुढे काय कारवाई करायची याची आखणी करण्यासाठी बैठकांचं सत्र। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातल्या महाराष्ट्रातल्या मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत आणि शासकीय नोकरी देणार। मुख्यमंत्री फडणवीसांची कॅबिनेटमध्ये घोषणा। भारताशी पंगा, पाकिस्तानला पडला महागात। एका आठवड्यात पाकिस्तानचे 70,000 कोटी बुडाले। पाकिस्तानची आर्थिक अस्थिरतेकडे वाटचाल सुरूच। पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं केलेल्या टीकेवर टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवनचं जोरदार प्रत्युत्तर। अजून किती खालची पातळी गाठशील? शिखर धवनची आफ्रिदीला जोरदार चपराक। नागपूरमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात बच्चू कडू आंदोलन करणार। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलनाचा केला निर्धार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय। सुधारित पीक विमा योजना लागू करणार राज्य सरकार। नवं ईव्ही धोरण राबवणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पुण्यातल्या 2 गटांमध्ये गाडीचा हॉर्न वाजवण्यावरनं बेदम हाणामारी। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। खडक पोलिसांनी एका आरोपीला केली अटक। पुणेकरांना वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळणार। सिंहगड रोड उड्डाण पुलावरनं वाहतूक सुरू होणार। 1 मे रोजी अजित पवार पुलाचं उद्घाटन करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।